जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाच्या रिक्त जागांचा टेबल आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या घटकामध्ये आपण बघूया कास्टनुसार जागा किती आहे, सर्वसाधारण किती आहे, महिलांसाठी किती आहे, संपूर्ण माहिती आपण बघूया। तर बघा, सर्वसाधारण एससी बघूया, सुरुवातीला 8 जागा आहे, महिलांसाठी एससी मध्ये 10 जागा आहे। एसटी साठी सर्वसाधारण 2 जागा आहेत, महिलांसाठी 3 जागा आहेत। व्हीजेए सर्वसाधारण 2 जागा आहेत आणि महिलांसाठी व्हीजेला 2 जागा आहे। एनटीबीला 0 जागा आहेत। त्यानंतर एनटीसीला सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांसाठी 1 जागा आहे। एनटीडीला सुद्धा 0 जागा आहे। एसबीसीला 3 जागा आहे, सर्वसाधारण महिलांसाठी 2 जागा आहे। त्यानंतर ओबीसीसाठी सर्वसाधारण 11 जागा आहे, महिलांसाठी 12 जागा आहे। त्यानंतर एससी-बीसी सर्वसाधारण 4 जागा आहे, महिलांसाठी 5 जागा आहे। ईडब्ल्यूएससाठी सर्वसाधारण 4 जागा आहे, महिलांसाठी 5 जागा आहे। ओपनसाठी सर्वसाधारण 14 आहे, महिलांसाठी 13 जागा आहे। एकूण जर जागा बघायला गेलो आपण सर्वसाधारणमध्ये तर 49 आहे आणि महिलांसाठी एकूण जर जागा बघायला गेलो आपण तर 53 आहे। आणि टोटलमध्ये जर आपण बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर कास्टनुसार एससीसाठी 33 जागा आहे, एसटीसाठी 11 जागा आहे, व्हीजेसाठी 5 जागा आहे, एनटीसाठी 0, एनटीसीसाठी 2 जागा आहे टोटल, एनटीडीसाठी 0 जागा आहे टोटल, एसबीसीसाठी टोटल जागा आहे 6, ओबीसीसाठी टोटल जागा आहे 39, एससीबीसीसाठी टोटल जागा आहे 17, ईडब्ल्यूएससाठी टोटल जागा आहे 17, ओपनसाठी टोटल जागा आहे 44 आणि एकूण जर जागा बघायला गेलो आपण तर 174 जागा इथे रिक्त आहे। आणि जर हाच टेबल मध्ये जर बघायला गेलो तर ही जर जाहिरातीसाठी उपलब्ध झाली तर संख्या खूप चांगल्या प्रकारे आहे या घटकामध्ये। आणि हा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा घटक आहे विषय बघू शकता आपण, सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त पदांची माहिती सादर झालेली आहे। आणि ही जी माहिती आहे ही आहे बीड पोलीस भरती 2024-25 साठी। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर एवढ्या जागा इथे निघाल्या तर विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना बीड जिल्हा पोलीसला लागायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे जागा या उपलब्ध होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।